नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफचा जवान तेज बहादर याने जवानांना दिलेल्या अन्नासंदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला. या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला, चर्चात लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितला, अनेकांनी तो शेअर सुद्धा केला. त्यानंतर बीएसएफचे अधिकारी समोर आले आणि त्यांनी सांगितलं की हा मनोरुग्ण आहे. तसा दाखला त्यांनी दिला आणि या प्रकरणाला बीएसएफने एक प्रकारे बगल द्यायचा प्रयत्न केलाय. पण देशभरात यामुळे अनेकांना धक्का मात्र बसलेला आहे आणि शिवाय या प्रकरणामुळे अनेक प्रश्न सुद्धा उभे राहिलेले आहेत. देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना इतक्या निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जातं आणि त्याही पुढे या सीमांचं रक्षण करणाऱ्या यंत्रणा एवढ्या भ्रष्ट आहेत. निकृष्ट अन्न तर देतातच, वर वेडा सुद्धा ठरवतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा व्हिसल ब्लोअर्सना मनोरुग्ण कसं ठरवलं जातं. याच विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, त्याचबरोबर वाहतूक पोलीस जे स्वतः एक व्हिसल ब्लोअर आहेत सुनील टोके, ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा, देखील आपली मतं मांडतील. त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन या चर्चेमध्ये अनेक गोष्टींना उजाळा देणार आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख या सुद्धा पुण्याहून या चर्चेत सहभागी होतील. मला सुरुवातीलाच नागपूरला जायचंय कर्नल पटवर्धन यांच्याकडे. कर्नल पटवर्धन, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खरंच धक्का बसला. कारण अशा प्रकारचा कुठलाही जो प्रकार आहे हा आम्ही आर्मीमध्ये तरी आजपर्यंत पाहिलेला नाहीये. आणि हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे या व्हिडिओला इतकं लायकिंग कसं मिळालं. या तिन्ही व्हिडिओला मिळून जवळपास 3.5 लाखाच्या वर हिट्स मिळालेले आहेत. याच्यामध्ये मॅडम आपण 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आर्टिकल 19A अल्फाच्या अंतर्गत आपल्याला सरकारने फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे घटनेने. बरोबर. पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचला कुठेतरी मुरड घालायला पाहिजे असं न्यायमूर्ती मार्कंडेय काजगुरने सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सोशल मीडिया किंवा मीडिया यांचे एखाद्या घटनेकडे पाहण्याचे 2च दृष्टिकोन असतात. एक तर काळा असतो किंवा पांढरा रंग असतो. कुठल्याही हालतीमध्ये जो ग्रे कलर आहे, जसा हा यादवचा ग्रे कलर आहे, असा जनरली ग्रे कलर मीडिया किंवा सोशल मीडिया करत नाही. आणि आता जर आपण या व्हिडिओबद्दल पाहिलं आणि पुढे आपण बोलूच, जे मान्यवर आहेत त्यांचे विचार ऐकल्यानंतर, पण एकंदर हा व्हिडिओ डॉक्टर केलेला मला वाटतोय. आणि त्यांनी जर केला असेल तर हे आणि खरं असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी सांगितलंय चौकशी होईल. चौकशी झाल्यानंतर दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा, इसमें कोई शक नहीं है. बर, आपल्यासोबत सुनील टोके आहेत जे स्वतः पोलीस खात्यामधले कर्मचारी आहेत. सुनील टोके, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कुठेतरी रिलेट केलं या व्हिडिओला? मॅडम असं आहे, जसं आता सरांनी लष्करी कर्नल साहेब आहेत जे त्यांनी जे वक्तव्य केलंय याच्याशी मी थोडा बहुत सहमत आहे. कारण हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला हे तर आपण इथे मुंबईमध्ये बसून किंवा आता कर्नल सरांनी सांगितलं तसं हे करू शकत नाही. जेव्हा याची चौकशी होईल ती अगदी योग्य प्रकारे होईल असं माझं नक्की ठाम मत आहे. कदाचित अगदी सरांनी सांगितलं तसं, परंतु असा एक व्हिडिओ 10/12/2013 रोजी जालन्याला प्रशिक्षण जे आमचे पोलीस कॉन्स्टेबल घेतात असं प्रशिक्षण केंद्र आहे, तेथे जय महाराष्ट्र वनवर एक चर्चा झाली होती की प्रशिक्षणार्थींना जेवण किंवा त्यांच्या ज्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात मानवतेच्या दृष्टीने, त्या होत नव्हत्या. तर का होत नव्हत्या तर ते प्रशिक्षणार्थी तेथील जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत किंवा ते जे सगळं सिस्टम चालवतात त्यांना ते म्हणजे भ्रष्टाचार किंवा त्या मार्गाचा अवलंब काही लोक त्यांना करत नव्हते किंवा पैसे देत नव्हते दरमा, त्यावर ते स्टिंग केलेलं होतं. आणि त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे, आपण त्यावेळेला माध्यमात सुद्धा आलेलं होतं, खूप चर्चा झालेली होती त्याची. माझा कर्नल पटवर्धनांना पुन्हा एक प्रश्न आहे. कर्नल पटवर्धन, हा व्हिडिओ त्यांनी ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये आणलाय तो चूक आहे की बरोबर आहे ही वेगळी चर्चा असू शकते. मात्र त्या निमित्ताने
ह्या अशा प्रकारच्या गोष्टी पुढे आणणं ह्याला आपण चूकच म्हणू शकतो की पुढे आलेल्या आहे त्या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा? दोन गोष्टी आहेत मॅडम याच्यामध्ये. एक तर ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला त्याच्या हे लक्षात आलं असेल आहे की या माणसांनी स्वतःची सेल्फी घेऊन हा व्हिडिओ काढलेला आहे. कारण त्याची जी नेम प्लेट आहे त्या नेम प्लेटवर त्याचं नाव जे आहे ते पूर्णपणे उलटं दिसत आहे. जसं आरशात पाहिल्यासारखं दिसतं तसं दिसत आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा कॅमेरा समोर ठेवून, मोबाईलचा कॅमेरा समोर ठेवून स्वतःचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. इट इज अ टोटली इंजिनियर्ड व्हिडिओ. आता याला बीएसएफनी मनोरुग्ण का म्हटलं? कारण हा एक म्हणजे नोटेड किंवा कन्फर्म असा बॅड हेड आहे. या माणसांनी कोर्ट मार्शल फेस केलेलं होतं. याच्यावर आपल्या कमांडिंग ऑफिसरवर पिस्तूल उगारल्याचा आरोप झालेला होता. बीएसएफच्या अथॉरिटीजनी याला त्याच्या फॅमिलीवर दया करून त्याचा कोर्ट मार्शल न करता त्याला पेन्शनेबल सर्व्हिस करण्याची मुभा दिली. याच्यानंतर हा माणूस त्यांच्यावर आरोप करतोय. त्यामुळे त्याला मनोरुग्ण म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हा खऱ्या अर्थाने मनोरुग्ण नाही आहे, पण त्याचं एकंदर जर तुम्ही वर्तन पाहिलं आणि जे त्यांनी केलेलं आहे, इट इज अ ऍक्ट, म्हणजे ज्याला आम्ही जाट रेजिमेंटमध्ये आमच्या हे शातीर अपराध आहे असं आम्ही जे म्हणतो, ही शातीरगिरी आहे त्या माणसाने केलेली. कारण जाणून बुजून केलेलं हे वक्तव्य आहे. त्याची 3-4 कारणं असू शकतात. एक तर त्याला सुट्टी मिळाली नसेल. पण हे जाणून बुजून केलेलं वक्तव्य आपण कसं काय म्हणू शकतो? एखादी सिस्टीम त्याने एक्सपोज केलेली आहे म्हणून आपण त्याला दोषी म्हणायचं का? नाही, असं अजिबात नाही आहे. सिस्टीम जर एक्सपोज झाली असती तर जसं मी मगाशी म्हटलं की आपल्या लोकांचे म्हणजे मीडियाचं आणि सोशल मीडियाला दोनच गोष्टी असतात, एक काळी आणि एक पांढरी. ग्रे गोष्ट जी आहे, जी मगाशी मी सांगितली आहे यादवची आहे, ती अशी आहे की जेव्हा बीएसएफची किंवा आर्मीची कंपनी डिप्लॉय होते त्या कंपनीमध्ये ऑफिसर मेस नसते. त्यामुळे ऑफिसर आणि जवान किंवा जेसीओ आणि त्यांचे जवान जेसीओ ऑफिसर हे तिघही जशी जशी वेळ येईल तसं तसं त्या लंगरमध्येच जेवतात. जर तिथे असं घाणेरडं जेवण मिळालं असतं तर त्या ऑफिसरला कळलं असतं, असं घाणेरडं जेवण मिळालं असतं तर जेसीओला कळलं असतं आणि ही गोष्ट समोर गेली असती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे व्हिडिओ दाखवले आहेत त्याच्या 3 गोष्टी त्यांनी दाखवल्या. एक दाखवलेली आहे की चहा बरोबर फक्त एक पराठा त्याला मिळाला ब्रेकफास्टच्या वेळेला. याची अनॉलॉजी ही आहे मॅडम की आर्मीमध्ये सकाळी 7 वाजता ब्रेकफास्ट असतो, 11:30-12 वाजता जेवण असतं, दुपारी 3:30च्या सुमाराला एखाद्या स्नॅक्स सकट चहा असतो आणि संध्याकाळी 7ला जेवण असतं. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी 2-3 पुऱ्या आणि चहा किंवा 1 पराठा आणि चहा हे देण्यात येतं. सगळ्या नॉर्थ इंडियन ट्रूप्समध्ये हाच प्रकार करण्यात येतो. फक्त जे मद्रासी ट्रूप्स आहेत किंवा साऊथ इंडियन ट्रूप्स आहेत त्या ट्रूप्स करता फक्त उपमा किंवा वडा सांबार केला जातो. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे फुलके दाखवलेत, जो जळलेला फुलका दाखवला, आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एका चुलीवर किंवा एका गॅसवर एक मोठा असा पत्रा ठेवून त्याच्यावर एका वेळेला 10-12 फुलके भाजल्या जात होते. आता कुठे ना कुठे एखादा फुलका जळण्याची शक्यता असते, नाही असं नाही, पण असा फुलका जनरली काढून टाकला जातो. त्याच्यामुळे त्याला जर फुलका मिळाला असेल तर त्यांनी मुद्दाम तोच फुलका बाहेर गेला आणि तिथे जेवण नाहीये, हे अशाच रिमोट पोस्टवरचं जेवण आहे. आणि जर अशा रिमोट पोस्टवरती अशा पद्धतीने जर जेवण त्या शेवटच्या जवानापर्यंत जात असेल तर ही गंभीर बाब नाही वाटत आहे का तुम्हाला? शेवटच्या जवानापर्यंत जाणारं जे जेवण असतं, पोहोचणारं जे जेवण अगदी रिमोट पोस्टमध्ये, ते या लेवलचं असतं का? साधं मला एक थेट उत्तर द्या, असतं किंवा नसतं? नाही, असं असूही शकतं आणि नसूही शकतं, याला थेट उत्तर नाही. ठीक आहे, म्हणजे असण्याची सुद्धा शक्यता आहे. ठीक आहे, असण्याची सुद्धा शक्यता आहे. आपण थोडंसं सॉफ्ट कॉर्नर, कर्नल पटवर्धन, आपण थोडंसं बेनिफिट ऑफ डाऊट आपण तेज बहादूरला देऊया आणि आपण ही चर्चा थोडीशी पुढे नेऊया.
केशव उपाध्ये काय म्हणता येईल, कारण भाजप सरकारवरती आता चौकशीची जबाबदारी आहे संपूर्ण प्रकरणाची, आणि जर चौकशी झाली तर वरपासून खालपर्यंत सगळी सिस्टीमच ढवळून निघू शकते. असं आहे, 100% याची चौकशी करण्याचे आदेश ऑलरेडी गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. आपण जर ऐकलं असेल, जे काल ज्यावेळी हा व्हिडिओ आला त्याच्यानंतरनं ताबडतोब त्यांनी ते स्टेटमेंट केलं, रिज्जूंनी पण स्टेटमेंट केलं आणि ती चौकशी करण्यात येईल. त्या चौकशीत त्याच्यावर दबाव येऊ नये म्हणून ती त्याला त्याचं हे सुद्धा बदलली, त्याची तुकडी सुद्धा बटालियन बदलली. पण फक्त एकच मगाशी तुमच्या बोलण्यात तो विषय आला होता आणि ती चर्चेचं हेडिंग पण तसं आहे की या निमित्ताने व्हिसलब्लोअरला मनोरुग्ण ठरवण्यात येऊ नये का, असं एक हेडिंग तुम्ही आता दिलं, तुमच्या बोलण्यात पण ते आलं होतं. मला असं वाटतं की थोडंसं हे सुद्धा अतिरंजित होतंय. कुठल्याही प्रकारच्या व्हिसलब्लोअरला मनोरुग्ण ठरवलं गेलं जात नाही, गेलेलं नाही. त्यामुळे एखाद्या घटनेत, आता त्या घटनेचं तांत्रिक काय, त्याचे हे काय ते आता कर्नलनी सांगितलं. मी एक गोष्ट सांगतो की जर खरोखर असं घडत असेल, त्यांनी जर एखाद्या सैनिकाने किंवा अशी प्रकाशात वस्तुस्थिती आणली असेल, शेवटी असे सरकार त्या या जो व्हिसलब्लोअर आहे त्याचं म्हणणं असं की सरकार आम्हाला देतं पण इथले मधले लोक गडबड करतात. क्षणभर गृहीत धरू आपण की मधले लोक गडबड करतात, पण तरी सुद्धा तो प्रयत्न केलाय, त्यांनी संवेदना त्याबद्दल आहे. खरं खोटं समोर येईल, चौकशीतनं ते येईल. पण या निमित्ताने सरसकट सगळे व्हिसलब्लोअरना मनोरुग्ण ठरवलं जातं हे म्हणणं मला वाटतं आपलं थोडंसं अतिरंजित होईल. माझी नम्रपणे ती विनंती तसं म्हणून सुनील टोकेंना तो विचारूया. मात्र तत्पूर्वी मला चरणसिंग सप्रांची सुद्धा यावर कमेंट घ्यायची. चरणसिंग सप्रा, नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की जो सैनिक उन्हात किंवा पाऊस असो किंवा बर्फाचा तेज मार असो, म्हणजे प्रत्येक परिस्थितीत तो बिचारा तिथे बॉर्डरवर उभा आहे आणि देशाचं संरक्षण करतोय आणि त्याला निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवलं जातं. हा बाब जी आहे अतिशय गंभीर बाब आहे. आणि या दोन आजची गोष्ट नाही, एक तर या सैनिकाची ताट खातोय कोण, आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे सैनिक देशासाठी कुर्बान होतात त्या सैनिकावर अपमान कशासाठी. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल, जे त्यांचे महानिरीक्षक होते उपाध्याय, त्यांनी अक्षरशः सांगितलं की तो मनोरुग्ण आहे किंवा मानसिक उपचाराची गरज आहे किंवा तो पितो, असं म्हणजे 2-3 ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर हा जो विषय आहे ते चौकशी होणार, ती नक्की होणार, त्यामध्ये काही दुमत नाही. आणि मी कुठल्याही शासनाला यामध्ये जबाबदार ठरवत नाही आता. पण हा जो सिस्टम आहे, सिस्टम कुठे ना कुठे चुकीचा आहे. तो बिचारा सैनिक म्हणजे साधारण सैनिक आहे, त्यांनी किती म्हणजे ताकदनी हे बनवलं असेल मन की त्याला माहिती आहे की हे आर्मीच्या नियमाप्रमाणे तो असं व्हिडिओवर सांगू शकत नाही, फुटेज पाठवू शकत नाही, तरी त्यांनी ते केलं. म्हणजे काय मानसिक परिस्थिती असेल त्याची आणि तो किती मजबूर झाला असेल हे सर्व करायला, हे तर लक्षात घ्यावं लागेल. आणि आहे हा दिसून येतोय. हा केवळ एक बटालियन पुरता नाही आहे. हा महत्वाचा असं आहे की हा एक बटालियनच्या समोर आलाय. किती असे बटालियन असणार आणि एका ठिकाणी अतिरेक्यांकडे ड्रायफ्रुट्स भेटतात आणि आपले जे शिपाई आहेत तिथे महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की बिचारे जे लष्कर अशा प्रकारे समोर येण्यापासून हे कायमच मागे राहत असतं, त्या लष्करातला एक कर्मचारी पुढे येतोय आणि ही परिस्थिती सोशल मीडियावरती मांडतोय. म्हणजे त्याच्या किती गळ्यापर्यंत परिस्थिती आलेली असेल, या गोष्टीचा सुद्धा, या बाजूने सुद्धा आपल्याला विचार करायला हवा. मगाशी केशव उपाध्ये यांनी सरसकट सगळ्या व्हिसल ब्लोअर्सना मनोरुग्ण ठरवलं जातंय का असा एक मुद्दा उपस्थित केला होता. आपल्यासोबत सुनील टोके आहेत, त्यांनी मध्यंतरी काही गोष्टी एक्सपोज केलेल्या होत्या. तर अशा ज्या व्हिसल ब्लोअर्स आहेत त्यांना काय परिस्थितीचा सामना करावा लागतो, आपण त्यांच्याकडून काही वस्तुस्थिती जाणून घेऊया. सुनील टोके. अगदी मॅम बरोबर आहे. मी मुंबई वाहतूक विभागातील जो भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट मी काय एका दिवसात किंवा एका क्षणात केलेली नाही. हा सर्व प्रकार जो मी भ्रष्टाचाराचा उघड करण्याचा प्रयत्न केलाय तो 20/9/2014 पासून ते सन्माननीय उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यापर्यंत भोगत आहोत. आणि आजही आत्ताच्या क्षणाला मी तुमच्या स्टुडिओवर येण्यापूर्वी सुद्धा भोगलेला आहे. तसंच जसं आता म्हणजे जे काही मान्यवर आहेत ते नक्कीच माझ्यापेक्षा वयाने जास्त आहेत किंवा पदाने मोठे आहेत. मी अत्यंत पोलीस दलातील खालच्या पदावरील नोकरी करणारा कर्मचारी आहे. पण जे काही आता चर्चा झाली त्यातून मला माझ्या अनुभवानुसार
आता जो आपण ते जे जवान दाखवलेत लष्करातले त्यांना जसं वेडं ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसे माझ्याकडेही काही पुरावे आहेत की आता जे माझ्या या भ्रष्टाचार तुम्हाला काय काय त्रास झाला ज्यावेळेला तुम्ही हे मुद्दे उचलून धरले, तुम्हाला काय काय त्रास झाला तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? यस मॅम, अगदी बरोबर आहे. माझा इतका मानसिक छळ केला गेला की मी जर 2-3 दिवस जरी ऍडमिट असेल तर मला 3-3 महिने पगार दिला गेला नाही. त्यानंतर मी पगारासाठी मागणी केली किंवा इथे भ्रष्टाचार चालतो यासाठी मी अर्ज केला की मला कार्यालयात बोलवलं जायचं. ते कसं जायचं? ऑफ रेकॉर्ड लेटर देणं किंवा हे असले प्रकार नाही. त्यानंतर गेल्यानंतर तर वरिष्ठांच्या कार्यालयात कुठले कॅमेरे लागलेले नसतात. एकतर वरिष्ठांचे जवळचे संबंधित जे कोणी असतील ते उभे असतात. माझा मोबाईल बाहेर असेल म्हणजे सगळं सर्वसामान्य जनतेला तीच अनुभव आहे प्रत्येक वरिष्ठांच्या कॅबिनमध्ये गेलेला. तर मग आता वरिष्ठ जे काही बोलतील ते इतकी अपमानास्पद वागणूक दिली गेलेली आहे मला की मला विचारलं गेलेलं आहे की का रे तू ट्रॅफिकमध्ये बदली करून घेण्यासाठी किती पैसे दिलेले आहेत. एक IPS अधिकारी मला असे विचारतात. तर त्यांना मी विचारलं याचा अर्थ सर नक्की पोलीस खात्यात भ्रष्टाचार चालतो का बदल्यांच्या संदर्भात? तर त्यांनी अत्यंत, आता मी ह्या गोष्टीवर जास्त म्हणजे मीडियासमोर बोलू शकत नाही कारण मी किती भोगले फक्त आता माननीय सन्माननीय उच्च न्यायालयात जो मी दावा दाखल केलाय आणि मला येथील जे न्यायव्यवस्था आहे त्यांच्यावर अति जास्त प्रमाणात त्यांनी ठामपणे विश्वास आहे की अशा भ्रष्ट प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई होईल. बर, ठीक आहे. तुमच्या व्यथा खरोखरच म्हणजे त्यावर खूप विचार करण्यासारखं, बोलण्यासारखंही खूप असेल तुमच्याकडे. मात्र विनीता देशमुख आहेत आपल्यासोबत. विनीता देशमुख, एकूणच हा जो प्रकार समोर आलेला आहे त्या जवानाने जी व्यथा मांडलेली आहे ती पद्धत चुकीची असेल किंवा बरोबर असेल, मात्र जी फॅक्ट समोर येते त्या फॅक्ट बद्दल आपल्याला काय म्हणता येईल? कारण खूप धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणलेलं आहे. हो, त्याच्या आधी मला हे म्हणायचंय की कर्नल साहेबनी जे सगळं सांगितलं तेच ऐकून मला धक्का बसला. कारण बाकी सगळं त्यांनी अगदी चांगलं पोस्टमॉर्टम केलं, परंतु ते होते आर्मीमध्ये तर त्यांना एवढं माहिती पाहिजे की 2011 मध्ये पार्लमेंट अकाउंट कमिटीनी त्यांनी रेकमेंडेशन दिली होती 12 की जवानांना जे जेवण दिलं जातं ते अत्यंत वाईट क्वालिटीचं असतं आणि ते बिचारे आपल्या काश्मीरमध्ये सियाचीनमध्ये असतात, परंतु त्यांचं जेवण त्यांच्याकडे पोचत नाही आणि गव्हर्नमेंट 1500 कोटी रुपये दरवर्षी खर्च करतं, परंतु त्यांना ते जेवण न जाऊन सगळे लूटमार ऑफिसर्स करतात. आणि आता टेक्नॉलॉजी तर आपण सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे आणि ह्या जवानांनी इतकं सुंदर प्रकारे त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी ते सगळ्यांच्या समोर आणलं की काय दशा आहे त्यांचे, काय हाल होत आहेत. आणि इथं कर्नल साहेब जसं की त्यांचे बॉस आहेत त्यांना त्यांच्यावर आक्षेप घालतायत. त्याच्याबद्दल मला भयंकर दुःख वाटतं. आणि ते आता विजल ब्लोअर म्हणून BSF जवान त्यांनी काम केलं आणि आता ते बघून गव्हर्नमेंटनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी. 2011चे जे रेकमेंडेशन होते 12 त्याच्यापैकी फक्त 2च रेकमेंडेशन आर्मीने घेतले, बाकी सगळे टाकून दिले. कारण हे जे मोठे ऑफिसर्स असतात त्यांना जवानांचं बद्दल काहीही सहानुभूती नसते, तर त्यांना नोकरासारखं वागलं जातं. हॅलो, बोला तुमचा आवाज येतोय. त्यांना नोकरासारखं वागलं जातं, त्यांना स्लेव्ह सारखं तिथं उपाशी मरेतोपर्यंत त्यांना तिथं ठेवतात आणि त्यांची दखल घेत नाही. हे एक मोठं करप्शन आहे. ते NCC पासून सुरू होतं. मला आठवते की माझा मुलगा NCC कॅम्पला 10 दिवस गेला होता आणि त्याला कसं जेवण मिळालं आणि तो कशा परिस्थितीत घरी आला. तर जवानांचं तर मी समजू शकते ह्या व्हिडिओ मधून. आणि ते फोटोग्राफ तुमच्या समोर आहेत, कर्नल साहेबांच्या समोर आहेत की कशी डाळ मिळतीये, कसल्या पोळ्या मिळतात. ठीक आहे. आणि 11 तास. विनीता देशमुख, तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की NCCच्या अगदी लेवल पासून यामध्ये कुठे ना कुठेतरी हे करप्शन सुरू आहे. कर्नल पटवर्धन यांच्याकडे जायचंय. कर्नल पटवर्धन, जवानांना मिळणारं निकृष्ट खाणं या संदर्भातली ही चर्चा आज काही नवीन नाहीये. यापूर्वी गव्हर्नमेंटच्या पातळीवरती सुद्धा त्याची चर्चा झाली होती, ज्याचा दाखला विनीता देशमुखांनी दिलेला आहे. आता फक्त हा मुद्दा चव्हाट्यावरती आलेला आहे. अगदी बरोबर आहे, पण विनीता देशमुखांनी जे सांगितलं त्याच्यातनं त्यांची तळमळ मला दिसून आली.
पण असं आहे की सोशल मीडियाचं एक ड्रॉबॅक याच्यातनं फार स्पष्ट झालेला आहे. तो ड्रॉबॅक असा आहे की सोशल मीडियावर जी गोष्ट दाखवण्यात येते ती गोष्ट खरी आहे की ती तोडमरोड करून सांगण्यात आलेली आहे हे पाहणाऱ्याला कळत नाही, कारण तो फक्त पाहतोय. कर्नल पटवर्धन, गोष्ट यामध्ये अशी आहे आपण की एक आनंद सोशल मानायला नको का मीडियामध्ये की निदान या कुठलाही प्रकरणाला वाचा non-issue फुटली आहे? असेल, बीएसएफनी कुठं सांगितलंय खोटं आहे म्हणून? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सोशल मीडियामध्ये नॉन इश्यूला इश्यू बनवलं जातं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही गोष्टीला एकदम ब्रँड केलं जातं. या व्हिडिओमध्ये हेच झालेलं आहे की ती खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे कोणालाच माहित नाही आहे, पण प्रत्येक जण हे म्हणतोय की खरीच गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, तो माणूस इतका शिकलेला आहे, त्याला बेस्ट सोल्जर म्हणून प्राईज मिळालेला आहे. कशावरनं त्या माणसांनी सरकारची जी नीती आहे की भ्रष्टाचाराविरुद्ध आरोप केले की एकदम त्याच्याकडे लक्ष द्यायचं, हे माहिती असल्यामुळे त्यांनी हा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कारण आधी त्यांनी का केला नाही याच्या आधी? तो काही आजच खात नाही आहे जेवण, हा गेले कित्येक दिवस हेच जेवण खातोय. त्याच्या आधी त्यांनी कधी केलं नाही, त्यांनी याच वेळेला का केलं? कारण हा एक प्रकार जो आहे तो लोक पाहत नाहीत. आता ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये त्यांना ती डाळ दिसली, त्यांनी डाळ म्हटल्यामुळे, पण त्याच्या बाजूला डोंग्यामध्ये जी भाजी ठेवलेली होती त्या भाजीवर कमीत कमी 1 इंचाचा तेलाचा थर होता, मसाल्याची भाजी होती. आर्मीमध्ये किंवा बीएसएफ मध्ये हे असतं की कर्नल पटवर्धन, हे आपण कसं कॉम्बिनेशन करू शकतो की हळदीचं वरण आणि मसाल्याची भाजी म्हणजे जेवण पूर्ण झालं असते. ऑफिसर्स मेस मध्ये 5 पक्वान असतात आणि कर्नल आणि जवानांना म्हटलं तेवढं चालतं जे थंडीत थरथर कापून मरतात आपल्यासाठी. मॅडम, आर्मीमध्ये 5 पक्वान्न कोणी देत नाही, पण तुम्ही हे पहा की एक मसालेदार भाजी एक बिना मसालेदार भाजी दिलेली आहे. तर ते दोन्ही मसालेदार भाज्या दिल्या, त्या माणसाच्या पोटाचे काय हाल होतील हाय अल्टिट्यूडमध्ये. 11,000 फुटावर तो पुंछमध्ये बसलेला आहे. तो पुंछमध्ये बसलेला जवान बर्फ पडतो आहे, त्यांनी जर दोन्ही मसाल्याचे पदार्थ खाल्ले त्याच्या कर्नल पटवर्धन, यामध्ये मसालेदार आणि बिन मसालेदार हा मुद्दा नाहीये. जेवणाची क्वालिटी बद्दल आपण बोलतोय फोटोमध्ये. कर्नल पटवर्धन, मुद्दा तोच आहे की जेवणाची क्वालिटी, वरणाची क्वालिटी अगदी हळदीचं पाणी इतक्या लेवलची असते आणि भाजीची क्वालिटी म्हणजे तेलाचा थर असलेली भाजी. म्हणजे हे आपण कसं काय समजून घेऊ शकतो? वरण का चांगल्या क्वालिटीचं, कमी तिखट बनवा, कमी मसाल्याचं बनवा, पण ते चांगल्या क्वालिटीचं का बनवता येत नाही? नाही, असं असतं मॅडम की आर्मीमध्ये हे जे मेसची म्हणजे मेनू जो असतो, हा मेनू दर महिन्याला एक मीटिंग घेऊन ठरवण्यात येतो आणि त्याच्यामध्ये लोक जवानांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते आलेले असतात. त्या सगळ्यांना सांगण्यात येतं की हा मेनू बनणार आहे, ही भाजी बनणार आहे, असं वरण बनणार आहे आणि त्याच्यामध्ये हवामानाप्रमाणे असं बनल्या जातं. जर तुम्ही हाच व्हिडिओ एखाद्याने जर राजस्थानमध्ये घेतला असता तर तिथे त्याला सगळं मसाल्याचं मिळालं असतं. कारण उन्हाळ्यामध्ये मसाल्याचे पदार्थ खाल्ले तरी काही होत नाही, पण हिवाळ्यामध्ये दोन्ही मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यास माणसाच्या प्रकृतीवर परिणाम होण्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हे झालं नसेल आहे. जे दिसतं आहे ते फक्त सिलेक्टिव्ह दाखवण्यात आलेलं आहे, ते पूर्णपणे दाखवण्यात आलेलं नाही आहे. मॅडम, असं आहे की एखादी बाई जेव्हा घरामध्ये पोळ्या बनवते त्या पोळीतली एक पोळी जळते, तिथे एका वेळेला. कर्नल पटवर्धन, तुम्ही विनिता देशमुख, मी तुम्हाला वेळ देते. माहिती नाही का? विनिता देशमुख, मी तुम्हाला वेळ देते. माझा कर्नल पटवर्धनांना एक थेट प्रश्न आहे. तुम्ही स्वतः लष्कराचे भाग आहेत. लष्कराचे जवान जेवणाच्या वेळेला किंवा जेवणाच्या बद्दल एक गाणं म्हणतात. त्या गाण्यात एक अशी ओळी आहे, हम तो गए थे चाय पियनवा, मिट्टी का पाणी पिलाई दियो रे मिलिटरी वालोने. तुम्ही ऐकलंय हे गाणं कधी? खूप फेमस आहे लष्करामध्ये, बऱ्याच युनिट्स मध्ये म्हटलं जातं हे गाणं. हे गाणं ऐकलेलं आहे. कुठून इन्व्हेंशन झालं असेल या गाण्याचं? फॅक्ट सांगितलं ते या गाण्यामध्ये आहे, जाट लँग्वेजमध्ये, आणि मी स्वतः जाट रेजिमेंटचा कमांडिंग ऑफिसर राहिलेलो आहे. बर, याच्यामध्ये उपहास दडलेला आहे. ती बाई जी येते हे माणसाने म्हटलेलं गाणं नाही आहे.
माणसाच्या घराची त्याची जी घरवाली आलेली आहे, ज्याला आम्ही जाट रेजिमेंटमध्ये बीरबाणी म्हणतो, ती बीरबाणी जेव्हा आपल्या नवऱ्याला भेटायला येते, तिला जो चहा पाजला जातो तो चहा अशा प्रकारचा असतो की तो घरच्यासारखा नसतो. बर कारण जाट लोकांच्या मध्ये असा पूर्ण दुधाचा ग्लासामध्ये थोडासा चहा करून देतात. बर त्याच्यामुळे ती त्या चहाचं गाणं म्हणते. बर हे तुम्ही जे माणसाचं सांगितलं गाणं नाही हा त्या मॅडम. गाण्याचा हे जरी कोणी ओरिजिन शिपायांनी असला म्हटलेलं गाणं तरी नाही आहे. एनसीसी हे गाणं पर्यंत जे आहे ते जाट लँग्वेजमध्ये आहे. एनसीसी पर्यंत हे गाणं पर्कोलेट होत आलेलं आहे आणि तिथल्या चहाची वस्तुस्थिती काय आहे ही मी जवळपास 10 वर्षापूर्वी मी स्वतः तो चहा चाकलेला आहे. त्याच्यामुळे हे गाणं आम्ही सुद्धा उपहासाने त्यामध्ये म्हणायचो, जसा दाखला मगाशी विनीता देशमुखांनी दिलेला होता. मुद्दा हा आहे की कुठेतरी या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे. आपण पुन्हा एकदा सुनील टोके यांच्याकडे जाऊया. सुनील टोके यांना जे काही अनुभव आलेले आहेत अशा प्रकारे, आता तेज बहादूरला त्यांनी बिनदिक्कतपणे मनोरुग्ण दाखल केले, मनोरुग्ण म्हणून सांगितलेले, हात झटकायचा प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं होतं? बरोबर आहे मॅडम. माझ्याबाबत तर आजही मी बोललो मगाशी की माझ्याबाबत आता घडतच आहे. आता मी जिथे आहे, ज्या ठिकाणी काम करतोय, तिथे 1-2 दिवसापूर्वी मला इतका त्रास दिला गेलेला आहे की मी जेवायला गेलो होतो, माझ्या हाकेच्या अंतरावर घर आहे, तिथे जेवायला गेलो होतो. तर आमच्या जे LA3चे जे माझे कारकून आहेत, ते कोण सन्माननीय हवालदार आहेत की पोलीस ऑफिसर आहेत हे मला माहित नाही. गेल्या 4 महिन्यापासून मी त्यांना शासकीय गणवेशात कधी बघितलं नाही, नागरी गणवेशातच बघतो. तर त्यांनी त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये येऊन कलिंग लोकांना विचारलं, अरे हा टोके कुठे गेलाय बाबा? तर ते घाबरून त्यांनी सांगितलं टोके घरी जेवायला गेलेत. तर म्हणे त्याला फोन लावून बोलून घ्या, तो जेवत असेल त्या परिस्थितीत असू नाही तर कुठे, त्याला मला बघायचंय तो नक्की इथे येतो कामावर की नाही. बरं, म्हणजे अशा प्रकारचं टॉर्चर होत आहे. हे बघ केशव उपाध्याय, तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडलेला होता की सरसकटपणे या लोकांना मनोरुग्ण ठरवण्यात येते, असं आपण मनोरुग्ण हा एक तिथे प्रतिकात्मक शब्द आहे, मात्र त्यांची कुठे ना कुठेतरी त्यांना टॉर्चर होतं अशा प्रकारच्या विसल ब्लोअर्सना. हे मान्य करावंच लागेल, कारण टोकेने आता खूप फॅक्ट सांगितलेले आहेत. अगदी बरोबर आहे, टोकेने फॅक्ट सांगितल्या आणि त्याचबरोबर ज्यांनी स्वतः मिलिटरीत काम केलंय त्या अभय पटवर्धनांनी सांगितलं. आता त्यांना अधिक माहिती आहे का सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्यांना अधिक माहिती असते. हा खरं संशोधनाचा विषय, पण ठीक आहे, IQ माहितीवरती, कुठल्या तरी रिपोर्टच्या माहितीवरती प्रश्न विचारायचे मोठ्या, पण ठीक आहे. मला वाटतं निवृत्त लष्करी अधिकारी त्यांनी जी माहिती सांगितली त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण तरी सुद्धा जे कोण अशा प्रकारच्या व्यवस्था जर बाहेर आणत असतील ज्यातल्या गैरसोयी, त्याला सन्मान दिला पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्यात गैर असण्याचं कारण नाही. तुमच्या माहितीसाठी 2010 ते 2014 या काळामध्ये 30 विसलब्लोअरची हत्या झाली. ही म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे याच्यामध्ये. त्यामुळे या प्रकारचा नवीन जो अमेंडमेंट आलाय, विसलब्लोअर अमेंडमेंट ऍक्ट, अशा विसलब्लोअरची रक्षा करणं हे सरकारने केलं. या सरकारने बदल केला. विसलब्लोअरनी जी कंप्लेंट दाखल करेल त्याचं नाव गुपित सीलबंद राहील आणि फक्त आपण आशा करूया की हे जे आपले विसलब्लोअर आहेत पोलीस खात्यातले आहेत आणि आपले मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत, ते त्यांनी ब्लो केलेली आहे, त्यांची हाक ते ऐकेल. चरण सिंग सप्रा, माझी वेळ संपत आलेली आहे, त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे. चरण सिंग सप्रा. नम्रता, हे अनेक वेळा बघितलं गेलेलं आहे की हे जे आर्मीचे गोडाऊन्स आहेत त्यामध्ये घोटाळा असतोय कुठे ना कुठे. आणि कॅगची जे रिपोर्ट आपण बघितली 2015ची किंवा 2016ची, ते कॅगने पण हा निर्णय दिलेला आहे की ह्या ठिकाणी घोटाळे खूप आहेत, तर ह्याची चौकशी झाली पाहिजे. एक आणि दुसरा, हा जो सैनिक आहे याला संरक्षण दिलं पाहिजे कुठे ना कुठे, कारण जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे याला वेळ ठरवणार किंवा ह्याला दोषी ठरवणार आणि पुढे काही होणार नाही, हा असंच वेळ निघून जाणार आहे. आणि आपले नेते आहेत त्यांची जबाबदारी फक्त एवढी नाही की तुम्ही दिवाळीमध्ये बॉर्डरवर जाऊन तुम्ही फोटो ऑपॉर्च्युनिटी घ्या, आपले पंतप्रधान किंवा गृहमंत्री वगैरे जातात सगळ्या गोष्टी, पण ती तुमची जबाबदारी नाही, ही पण जबाबदारी आहे की तुम्ही दिवाळी ठीक आहे. या संदर्भात सप्राजी, तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे, चौकशीला सुरुवात झालेली पाहिजे ही विनंती आहे. नक्कीच चौकशीला सुरुवात झालेली आहे. जाता जाता विनीता देशमुखांना काही मुद्दा मांडायचा. विनीता देशमुख, अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली. मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टनी सांगितलं होतं की हे विजल ब्लोअर्स ऍक्ट हे अत्यंत स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि सेंटरची जबाबदारी आहे की त्यांनी विजल ब्लोअरला प्रोटेक्ट करावं. परंतु गव्हर्नमेंटनी विजल ब्लोअर ऍक्ट तो डायल्यूट केलेला आहे नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली. त्यामुळे बहुतेक मिनिस्ट्रीज जे आहेत ते विजल ब्लोअरला काहीही मदत करणार नाही आणि उलट विजल ब्लोअर नुसतं एक्सपोज होणार आहे. मला वाटतं अनेकांना यावरती
विसर ऍक्ट आता राज्यसभेत आहे, पेंडिंग आहे, लोकसभेतनं तो पास झालाय आणि त्याला सफिशियंट उलट अशा अमेंडमेंट केल्यात की ठीक आहे, आपण जेव्हा आशा तक्रार करूया की तो करण्याचं विसल नाव- ब्लोअर ऍक्ट हा तितका स्ट्रॉंग होईल आणि विसल ब्लोअर्सना प्रोटेक्शन मिळेल. मला वाटतं सुनील टोके किंवा तेज बहादूर सारखे अनेक विसल ब्लोअर्स आहेत ज्यांना प्रोटेक्शन मिळेल अशी आपण आशा करूया नक्कीच. पण यामध्ये मुद्दा एक मात्र आहे की तेज बहादूरने जी फॅक्ट समोर आणलेली आहे, त्याने केलेली वापरलेली जी पद्धत आहे ती चुकीची आहे किंवा बरोबर आहे, किंवा त्याने समोर आणलेल्या फॅक्ट्स आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत या संदर्भातली चौकशी नक्की होईल. पण यात जर काही तथ्य असेल तर हा देशद्रोह आहे हे नक्की. आणि अशा प्रकारच्या विसल ब्लोअर्सना प्रोटेक्शन मिळायला हवं आणि त्यासाठी कायदे अधिक कडक व्हायला हवे, ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.